काही दिवसांआधीच निकमांनी भाजपात येऊन निवडणूक लढवली। काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांनी त्यांचा पराभव केला। मात्र आता सरकारनं निकमांची पुन्हा विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आणि त्यावर काँग्रेसने आक्षेप घेतलाय। उज्ज्वल निकम हे भाजपचे लोकसभेचे उमेदवार असताना अजून त्यांना सरकारी वकील करून एक त्यांनी सिद्ध केलं की वकीलही सरकारी आता भाजपचेच राहणार। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपचे नेते उज्ज्वल निकमांच्या सरकारी वकील पदाच्या नियुक्तीवर आक्षेप घेतलेला आहे। भाजपचे नेते विशेष सरकारी वकील कसे असू शकतात असा सवाल करत भाजपनं आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी पटोले यांनी केली। नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। निकमांनी उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्या विरोधात निवडणूक लढवली। उज्ज्वल निकम यांचा वर्षा गायकवाड यांनी 16,514 मतांनी पराभव केला। निवडणुकीमध्ये उतरण्याआधी निकमांनी विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा दिला होता। आता निवडणुकीमधल्या पराभवानंतर निकमांची राज्य सरकारनं विशेष सरकारी वकील म्हणून फेरनियुक्ती केली। आज राज्य सरकारने पुन्हा न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून एक पाप पुन्हा केलं। उज्ज्वल निकम हे भाजपचे लोकसभेचे उमेदवार असताना अजून त्यांना सरकारी वकील करून एक त्यांनी सिद्ध केलं की वकीलही सरकारी आता भाजपचेच राहणार। भाजपच्या कार्यकर्त्याला उमेदवाराला सरकारी वकील करता येणार नाही ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि म्हणून राज्य शासनाने तातडीनं त्याच्यातला फेरविचार करावा। नाही, त्यांना आक्षेप घेणं त्यांचं काम आहे आणि ते कशावरही आक्षेप घेतात आणि कधी कधी असे आक्षेप घेऊन ते या अगोदरही अनेकदा अडचणीत आले आहे। त्यांना वाटतं की रोज आपण काही आक्षेप घेतला तर आपण काहीतरी मोठं काम काँग्रेसच्या वतीने करतो आहे। यामध्ये मग वाटतं काही तात्पर्य नाही। या अगोदर अशा अनेक 50 घटना घडल्या आहेत की ज्या घटनांमध्ये एखादा वकील जरी एखाद्या पक्षाचा उमेदवार असला तरी वकीलही सोडत नाही। काँग्रेसने निकमांच्या नियुक्तीचा विरोध केला तर भाजपनं समर्थन केलं। तर TV9शी बोलताना निकमांनी असं म्हटलं की माझ्या नियुक्तीला कोणाला चॅलेंज करायचं असेल तर करावं, योग्य वेळी यावर मी माझं मत व्यक्त करणार। त्यांनी ती स्वीकारायला नको। एथिक्स म्हणून वकील हा नॉन बायस्ड पाहिजे, त्याचे पॉलिटिकल व्ह्यूज असावेत, पण तो कोर्टात जाताना त्याचा कोर्टावरती कुठलाही डाग नसावा, कुठलाही शिक्का नसावा। आज उज्ज्वल निकम हे एका विचाराने प्रेरित होऊन त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली आहे, त्यामुळे त्यांनी स्वतःहून ते पद नाकारायला हवं। लॉ ऑफिसर्स रूल जे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की प्राथमिक सदस्यत्व एखाद्या पक्षाचं नसलं पाहिजे, साधारणतः असं अपेक्षित आहे। ते काही मॅन्डेटरी आहे असं सुद्धा नाही आणि गव्हर्नमेंटचा विशेषाधिकार आहे की कोणीतरी सदस्य असेल तरी त्याची नेमणूक करायची का नाही करायची, पण आतापर्यंत एखाद्या राजकीय पक्षाच्या व्यक्तीची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक झालेली नाही आहे। तर मला असं वाटतं की उज्ज्वल निकम साहेबांनी सुद्धा प्राथमिक सदस्य। विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। सरकारकडून खटले लढवताना विशेष सरकारी वकील म्हणून निकमांनी आपली कारकीर्द गाजवली। वकील म्हणून कोर्टात निष्पक्ष असावं, मात्र ॲडव्होकेट निकमांनी भाजपचाही राजकीय कोट घातलेला असल्यामुळे आक्षेप असल्याचं काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं म्हणणं आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गई, पकड़ो उनको।
बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। एक हिंट तो देते, हिंट, बड़े आराम से। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.